हां मॅग्नेटमुळे त्याच्यावरती मॅग्नेटिक फील्ड जनरेट ओके. आणि त्याच्यावरती बोथ चार्जेस म्हणजे इलेक्ट्रिक चार्जेस आहेत ना त्याच्यामध्ये. चार्ज तर आहे, पण चार्जचा खेळ आहे की दुसऱ्या काहीतरी खेळ आहे? चार्जचा खेळ असल्यामुळेच तर ते होतंय ना, कारण आणि चार्ज जर मूव्ह होत आहे तर त्याला काय म्हणतात? चार्ज मूव्ह होतं रोटेशन नाही, चार्ज जर मूव्ह होत आहे, म्हणजे कोणती आता ह्याच्यात आपल्याला इलेक्ट्रिक लाईन्समध्ये काय भेटतो आपल्याला? चार्ज भेटतो की दुसरं करंट भेटतो? करंटच्यामुळे होतं. करायच्यामुळे फक्त चार्जनी कसं होईल? काय म्हणजे कशासाठी यूज करायचं? तर तिथे काय होतं आहे आपण म्हणजे जाणून घेऊया ना, असं डिरेक्टली तुम्हाला असं आन्सर टाकणं मजा येईल ना. आम्ही विचारतो हां हो, तसंच करायचं. मध्ये ॲटोमॅटिक होतं आहे ना, तर ते ऑटोमॅटिक का होतं आहे? चार्ज तुम्ही मॅग्नेट काढून टाका, बघा काय होतं. तरी पण नाही होणार ना. तेच तर मॅग्नेटिक चार्ज मॅग्नेटिक चार्ज Magnetic charge म्हणजे काय? आणि त्याच्यातून करंट पण फ्लो होतोय ना या ओके कॉइल्समध्ये या ओके. पिन्समध्ये. ओके. फोर्स आपल्यावर होत असं मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिक फील्ड जनरेट होतं. करेक्ट. मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतो आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड जनरेट दोन जनरेट होतो आहे. आता ते मॅग्नेट काढून टाका. मॅग्नेटिक फील्ड नाही आहे की नाही आहे त्याला विचार करा. मॅग्नेटिक फील्ड आता नाही, पर मॅग्नेटिक फील्ड केव्हा होतो, केव्हा होऊ शकतो? जेव्हा आपण मॅग्नेट तेव्हाच होऊ शकतो का? नाही किंवा अजून एक होऊ शकतो जेव्हा इलेक्ट्रिक चार्ज असतो ना तेव्हा पण मॅग्नेटिक फील्ड तयार परत तुला इलेक्ट्रिक चार्जची खूप आवड आहे का? यू लव्ह इलेक्ट्रिक चार्जेस. मला माहिती आहे की नाही, माझा प्रश्न असा आहे की ते इलेक्ट्रिक चार्ज अजून इम्पॉर्टंट आहे की इलेक्ट्रिक करंट अजून इम्पॉर्टंट आहे? इलेक्ट्रिक करंट एक तुला चार्ज आहे इथे ठेवलं आहे, त्याच्याने तुला मॅग्नेटिक फील्ड येईल का? नाही ना. तर असं फिरते चार्ज, तर तेव्हा तुला मिळेल ना. मॅग्नेटिक फील्ड. तर कॉन्स्टंट असं जेव्हा चार्ज फिरतो ऑन अन ॲव्हरेज, त्याला काय म्हणतात? कॉन्स्टंट चार्ज फिरतं म्हणजे आत्ताच म्हटलं ना, 3दा म्हटलं तू, चार्ज इलेक्ट्रिक चार्ज करंट, त्याला करंट म्हणतात. कॉन्स्टंट फ्लो ऑफ चार्जेस ऑन अन ॲव्हरेज, येस त्याला आपण करंटच म्हणतो. तेच आहे करंट ना, अजून काय आहे? डेफिनेशनच ना. तर आपल्याला हे सगळं खेळातून ना डेफिनेशन कळून येतो की डेफिनेशन समजते. हो, डेफिनेशन समजते आणि कॉन्सेप्ट समजतो. कॉन्सेप्ट पण क्लिअर होते व्यवस्थित. एक्झॅक्टली. हां, तर तू 12वीने 9वीचा क्वेश्चन आहे. समजण्यासाठी खूप सोपं जाते. समजण्यासाठी खूपच सोपं, आणि काय 5 मिनटं समजलं. 5 मिनिटात समजते. आणि असं जर थेअरीवरून एक्सप्लेन करायचं झालं तर ते भरपूर काय काय सांगणं एक्सप्लेन करावं लागतं. बरोबर. समजत पण नाही असं, पण असं बरोबर. practice दाखवलं तर लगेच कळतं. बरोबर. हां, प्रोसेसिंग. अरे पण फूड प्रोसेसिंगमध्ये पण हे तुम्ही जेव्हा मिक्सर करता ना, मिक्सर चालवता, हेच तर यूज करतात ना. एक्झॅक्टली, आणि फॅन पण चालवतो. फॅनमध्ये पण तर कोणतं पण तुम्ही इलेक्ट्रिक यामध्ये मॅग्नेटिक हे असतंच ना. एक्झॅक्टली, प्रिन्सिपल तर सेमच असणार, ॲप्लिकेशन्स वेगवेगळे असणार, राईट. तर आता तो झाला भाग ह्याचा. आणि तुम्ही म्हटलं की चार्ज जेव्हा फिरतो तेव्हा मॅग्नेटिक फील्ड होतो. तर एका अर्थाने ते बरोबर पण आहे, कारण की चार्ज फिरतो म्हणजे चार्ज मूव्ह होतो. चार्ज मूव्ह होतं त्याला आपण करंट म्हणतो. तुमचा कॉन्सेप्ट सेम होता, फक्त नाव वेगळं आहे. ठीक आहे. आणि कधी की सायन्समध्ये आपण जेव्हा नाव वेगवेगळं सांगतो तेव्हा कळतो, तर त्यामुळे आपण वेगवेगळ्या वस्तूंना वेगवेगळं नाव देतो. कळतं आहे का थोडं? की आपण चार्ज इज मुव्हिंग असं प्रत्येकदा म्हणण्याच्या ऐवजी आपण करंट सिम्पल. तर ते परत मॅग्नेट काढून टाका. तर आता मला सांगा, मॅग्नेटिक फील्ड आहे की नाही? आहे ना. आहे ना. आणि का आहे? एक्झॅक्टली. थोडंसं कमी कमी होत ते होतोय का? कमी कमी होतोय का?
का वाटतं असं कमी कमी होतं आहे तुम्हाला? कारण तेव्हा आता नाही नाही, त्याला हात लावा. नाही नाही, ते साईडला ना हात लावा तुम्ही. ते वायरला हात लावा साईड. हां, काय वाटतं तुम्हाला? व्हायब्रेशन व्हायब्रेशन किंवा अजून काही वाटतं? असं हात लावा ना जोरात. अजून जवळ. हां, काय असं वाटतं का वेगळं? नाही? थोडं वाटतं. ते ॲक्च्युली गरम होतं. थोडंसं गरम हां, थोडं गरम होतोय ना. हां तर ते कशामुळे होतं आहे गरम? मॅग्नेट काढून टाका आता 1-2 मिनटं. हां, गरम का होतं आहे? चार्ज जनरेट झाला इलेक्ट्रिक करंट फ्लो होतं बरोबर. करंट फ्लो होतं आहे आणि करंटमुळे आपल्याला हिटिंग हिटिंग डिरेक्ट दुसरा दुसरं I²RT. हां H = I²RT. पटापट कन्सेप्ट क्लिअर होत आहे. फटाफट होतं आहे ना. तर 20 मिनटात होतो किती कन्सेप्ट क्लिअर होतात एकदम. तर I²RT झाला. तर त्यामुळे ते काय सिद्ध करतो? व्हॉट डज दॅट प्रूव्ह? दॅट इज इम्पॉर्टंट. हां इलेक्ट्रिक करंटमुळे हिट पण जनरेट हो, पण देन हीट होतो आहे कंटिन्युअसली, त्यामुळे करंट इज फ्लोईंग कंटिन्युअसली. कंटिन्युअस ते कंटिन्युअस हिट असतात. एक्झॅक्टली. अँड वाय आर यू एबल टू फ्लो करंट इन दॅट वायर? कारण ते इलेक्ट्रॉन्स आहे नाही, बिकॉज दॅट इज नॉट समथिंग दॅट. काय म्हणजे म्हणजे तुम्हाला काय विचारायचं? ते करंट, कॉन्स्टंट करंट का फ्लो होतो एका वायरमध्ये? होते ना कॉन्स्टंट करंट ह्याच्यामध्ये फ्लो होतो ना.